नमस्कार, ब्रेक के बाद स्वागत है आपका महाराष्ट्र बुलेटिन में। मैं हूं आपके साथ इशिता तिवारी। इस बुलेटिन में बात होगी धुले की, जहां बेमौसम बारिश से फूल उगाने वाले किसान परेशान हैं। आगे बात करेंगे धुले की ही, जहां शहर को बंद रखा गया है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। धुले के करैया के नेर, कुसुम्बा और रनमाला इलाकों में फूल उगाने वाले किसान परेशान हैं। पिछले साल की ओलावृष्टि से हुए नुकसान की भरपाई नहीं हुई है और बेमौसम बारिश का खतरा मंडरा रहा है। शिरपुर और नरदाना में हाल ही की बारिश और ओलावृष्टि ने किसानों की मेहनत पर ब्रेक लगाया है। जनवरी के अंत में शादियों के सीजन के लिए फूल खेतों में तैयार हैं, लेकिन किसान केतन गवले जैसे लोग पिछले नुकसान की वजह से चिंतित हैं और आशा करते हैं कि कम से कम मार्च तक मौसम उनका साथ देगा। बेमौसम बारिश होने पर फूलों की खेती करने वाले किसानों को भारी आर्थिक नुकसान उठाना पड़ सकता है। धुले से सीनियर संवाददाता नीलेश परदेसी की रिपोर्ट। धुले जिले के शिंदखेड़ा शहर में डिप्टी चीफ मिनिस्टर अजित पवार की कल प्लेन दुर्घटना में दुखद मौत के बाद श्रद्धांजलि देने के लिए दोपहर तक शहर में सख्त बंद रखा गया। सभी कॉमर्शियल दुकानें बंद रहीं। शिंदखेड़ा नगर पंचायत चुनाव में एनसीपी पार्टी के मेयर चुने गए हैं। डिप्टी चीफ अजित पवार ने वादा किया था कि शिंदखेड़ा शहर के डेवलपमेंट के किसी भी फंड की कमी नहीं होने दी जाएगी, इसीलिए शिंदखेड़ा के लोगों ने दादा को श्रद्धांजलि देने के लिए बंद रखा और कल की शोक सभा रखी गई है। एनसीपी पार्टी के कॉर्पोरेटर ने बताया कि इस शोक सभा में पार्टी के सभी पदाधिकारी और शिंदखेड़ा के लोग शामिल होंगे। लाडके उपमुख्यमंत्री आणि काल दुर्दैवाने ज्यांचं अपघाती निधन झालं, अजितदादा पवार यांची बातमी ऐकल्यानंतर शिंदखेडावासीय फक्त एका पक्षाचे नाही तर सर्व पक्षांना हा फार मोठा हादरा होता। काळाने ही जी झडप घातली, याच्यातून काल जेमतेम सावरून शिंदखेडावासियांनी स्वतःहून हा निर्णय घेतला। आम्ही नम्र आवाहन केल्यानंतर की शिंदखेडा शहर स्वतःहून उत्स्फूर्तपणे आज त्यांनी बंद ठेवलेला आहे आणि दादांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। आणि दादांनी गटनेते राकेश भाऊ माळी, नगराध्यक्ष कलावती माळी आणि नगरसेवक यांना शब्द दिला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंदखेड्याच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील, त्यामध्ये निधी असतील, विविध योजना असतील, या सगळ्यांचा तुम्हाला ठामपणे माझा पाठिंबा राहील या गोष्टींच्या करता। परंतु ती गोष्ट आपल्याला साध्य होण्यापूर्वीच आणि आमची दादांची भेट होण्यापूर्वीच दादांवर हा काळाचा आघात आलेला आहे आणि यामध्ये शिंदखेडा शहरातील सर्वच नागरिक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद मध्ये सहभागी होऊन दादांना श्रद्धांजली वाहत आहेत। परंतु सर्वांना आवाहन करून उद्या संध्याकाळी 5 वाजता देखील गांधी चौकामध्ये दादांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी सुद्धा उत्स्फूर्तपणे नागरिक सहभागी होणार आहेत। आमच्या सर्वांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली। धुले से सीनियर संवाददाता नीलेश परदेसी की रिपोर्ट। खबर छत्रपति संभाजीनगर से है, जहां पिशोर समूह से जिला परिषद चुनाव में शिवसेना ने राजा भाऊ मुकासे को उम्मीदवार घोषित किया है। राजा भाऊ मुकासे ने इस अवसर पर आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि उन्होंने शिवसेना नेतृत्व द्वारा जताए गए भरोसे को सही साबित करने के लिए पूरी ईमानदारी और मेहनत से काम करने का संकल्प लिया है। उन्होंने अपने चुनाव प्रचार का फोकस विकास, पारदर्शिता और आम जनता के मुद्दों पर रखने की बात कही। राजूभाऊ मुकासे ने गांव में बुनियादी सुविधाओं जैसे सड़क, पेयजल, स्वास्थ्य सेवाएं और शिक्षा पर विशेष ध्यान देने का आश्वासन दिया। उन्होंने पिशोर समूह के लोगों के अब तक के समर्थन के लिए धन्यवाद दिया और विश्वास जताया कि ये चुनाव जनता के वास्तविक मुद्दों के लिए लड़ा जाएगा और जीत निश्चित होगी। लागलेली आहे आणि हे लागत असताना आपण सुद्धा पिशोर भागा लढतो। सर्वात प्रथम मैं सांगतो की मी एक शिक्षक आहे आणि शिक्षक असून मी शिक्षकाची नोकरी सोडून दिली। शिक्षकाची नोकरी मी निवृत्त होण्याच्या 6 वर्ष अगोदर सोडून दिली। त्याचं कारण असं की लहानपणापासून मला सामाजिक कार्याची आवड होती आणि सामाजिक कार्य करायचं आणि सामाजिक कार्य करत असताना मला बऱ्याचशा अडचणी येत होत्या। त्या अडचणी दूर व्हाव्या आणि सामाजिक कार्य माझ्याकडून चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून मी या राष्ट्रीयकृत पक्षाकडून उमेदवारी घेतली व शिवसेना या पक्षाकडून मी जिल्हा परिषद उभा राहिलोय। तर काय सांगाल, आता सध्या तालुक्याची स्थिती अशी आहे
की आपल्या तालुक्यामध्ये जातीय समीकरणावरती निवडणूक लढवल्या जाते. किशोर गटामध्ये काय सांगाल? किशोर गटामध्ये सामाजिक जे समीकरण आहे ते कसंही असलं तरी मी हा असा एकमेव उमेदवार आहे की मी सर्व समाजाला चालणार आहे. या गावात कोणत्याही जातीचा असो तो मलाच तो मलाच मानतोय आणि मला तो मतदान करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. आपण सामाजिक कार्याचा आढावा काय सांगाल? मी तुम्हाला सामाजिक कार्याचा आढावा सांगतो. एकदा खूप मोठी अतिवृष्टी झाली आणि नदी नाल्यांना खूप पूर आल्यानंतर आमचं धरण भरलं आणि धरणातून पाणी निघाल्यानंतर सर्व गढूळ पाणी शासकीय ज्या नळ योजनेच्या विहिरी होतात त्यामध्ये गेलं आणि तेच पाणी संपूर्ण गावाला पिण्यासाठी येऊ लागलं. ते पाणी पिल्यामुळं लोकांचं आरोग्य धोक्यात आल्यानंतर लोक आजारी पडू लागले. तर मी असा विचार केला की आपण जर यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा जर केला तर हे आजारी पडणं कमी होऊन जाईल. म्हणून मी संपूर्ण गावामध्ये 10 ते 15 टँकर भाड्याने घेतले आणि भाड्याने घेऊन संपूर्ण गावामध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा केला व त्या लोकांनी खूप आनंदाने या पाण्याचा उपयोग घेतला व आमच्या गावातील बराचसा आजार दूर झाला. तर किशोर गटामध्ये रस्त्याच्या समस्या, टॉयलेटच्या समस्या आहेत. तर या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का? हो, मी सर्वप्रथम असं करणार की आमचं जे गाव आहे 40,000 लोकवस्तीचं गाव आहे. या गावामध्ये कुठल्याच प्रकारची ड्रेनेज लाईन नाहीये. जी तालुका स्तरावर ड्रेनेज असायला पाहिजे तशी नाहीये. छोटी ड्रेनेज लाईन आहे, ती बऱ्याच ठिकाणी फुटलेली आहे. ते घाण पाणी रस्त्यावर येतं आणि त्याच्यामुळे लोक आजारी पडतात. त्यामुळे सर्वप्रथम मी ड्रेनेज लाईनला महत्त्व देणार आहे. ड्रेनेज लाईन व त्यावर सिमेंट रस्ते आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल असं कार्यक्रम मी हाती घेणार आहे. जो पक्ष आज सत्तेमध्ये आहे त्याचे मुख्यमंत्र्याचं नाव एकनाथ शिंदे आहे, जो सर्वांच्या सोबत आहे आणि या तालुक्याचे या लाडके आमदार आहे संजनाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली मी ही निवडणूक लढतोय. त्यामुळं संजनाताई जाधव या तालुक्याचे आमदार आहे आणि त्यांनी हा निश्चय केला आहे की आपल्याला पिशोर गावाचा काय प्लॅन करायचा आहे. म्हणून त्यांनी नेतृत्व माझ्या हातात जिल्हा परिषद नेतृत्व माझ्या हातात देण्याचा प्रयत्न केला आहे. संजय जाधव यांचं ते काम आहे. ताई 1 वर्षापासून आमदार झाल्यानंतर आपण बघितलं असेल की तालुक्यामध्ये एकमेव असे आमदार आहे की दर सोमवारी आपल्या कार्यालयात हजर राहते आणि हजर होऊन लोकांच्या समस्या सोडवते. किशोर गटातील मतदारांना काय आव्हान करा? मी पिशोर गटातील मतदारांना असे आवाहन करतो की त्यांनी शिवसेना पक्षाला मतदान करावं आणि माननीय सत्तेमध्ये असलेल्या पक्षाला मतदान करावं. या तालुक्याचे आमदार संजनाताई जाधव असल्यामुळं या पक्षाला मतदान करावं व एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करावे. यासाठी या गावातील मतदारांनी मला सहकार्य करावं आणि मला त्या समाजाला वहिनीनं नेतृत्व करण्याची संधी दिली आहे व त्या समाजाने पिशोरचा आपला माणूस म्हणून या पिशोरच्या माणसाला मतदान करावं या उद्देशानं वहिनीनं मला सहकार्य केलेलं आहे. त्यांना शासनानं अतिक्रमण धारक म्हणून घोषित केलेलं आहे, परंतु जी शासनाची योजना आहे, जे लोक 25 ते 30 वर्षापर्यंत ज्या घरात राहतात त्यांना ते घर त्यांच्या नावे करून द्यावं यासाठी शासनानं जो GR काढलाय त्या GRच्या सोबत राहून मी संजनाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली या राज्याचे जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना भेटून त्यांना मी या लोकांच्या समस्या सांगून त्या लोकांचे जे गरीब लोक आहेत त्यांना कुठल्याच प्रकारचा आधार नाहीये, त्यांना कुठल्याच प्रकारचं घर नाहीये, त्या लोकांना हे घर त्यांच्या नावे करून द्यावं असं सतत मी त्या पाठपुरात आहे. सर्वात प्रथम मी तालुक्याच्या SDM ला भेटलो. नंतर मी तालुक्याचे जिल्हाधिकारी जे आताचे जिल्हाधिकारी आहेत स्वामी साहेब त्यांनी पहिल्याच दिवशी ज्या दिवशी या छत्रपती संभाजीनगरचा चार्ज घेतला त्याच दिवशी त्यांना मी भेटलो आणि त्यांना मी या लोकांच्या समस्येवर निवेदन दिलं. त्यानंतर मी बावनकुळे साहेबांना निवेदन दिलं. तर आज परिस्थिती अशी झाली आहे की हे घरं 2 ते 3 महिन्यामध्ये या लोकांच्या नावावर होणार आहे. त्यामुळं त्या लोकांचे जर घर त्यांच्या नावावर झाले त्यात माझं सर्वात मोठं मला समाधान मिळेल असं मला वाटतं. म्हणून लोकांना, स्त्रियांना, सर्वांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कुठल्याच प्रकारचं जातीचं समीकरण न करता मी सर्व
समाजाला चालणारं व्यक्तिमत्व आहे आणि सर्व समाजाच्या मी कामी आलोय. मी सर्व काम करत असताना मी कुठल्याच समाजाचं बघितलं नाही, तर संपूर्ण समाजानं मला भरघोस मतानं निवडून द्यावं मी अशी विनंती करतो. मी या पिशोर गावाचा काय प्लॉट केल्याशिवाय राहणार नाही, अशी मी तुम्हाला सर्वांच्या वतीनं ग्वाही. छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।